Maths part first, standard 10th, unit number 3, arithmetic progression, practice set 3.4, example number 4 to 6. Hello friend, today we are going to learn about Maths part first, standard 10th, unit number 3rd, arithmetic progression. Remaining part of practice set 3.4, example number 4 to 6. आजच्या या भागामध्ये विद्यार्थी मित्रो सराव संच 3.4 मधील उदाहरण क्रमांक 4 ते 6 चा आपण अभ्यास करणार आहोत. सी द एक्झाम्पल नंबर 4. देयर इज एन ऑडिटोरियम with 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in the second row, and 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the ऑडिटोरियम. या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये नाट्यगृहात एकूण 27 ओळीमध्ये खुर्च्या आहेत. यामध्ये पहिल्या ओळीत 20, दुसऱ्या ओळीमध्ये 22 सीट आहेत, तिसऱ्या ओळीमध्ये 24 सीट आहेत. अशा पद्धतीने सीट्स आहेत. तर 15व्या रांगेत एकूण किती सीट असणार आहेत, खुर्च्या असणार आहेत. देन फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन ऑडिटोरियम. या नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. सोल्युशन हियर. 20 सीट्स इन द फर्स्ट रो. 20 सीट्स इन फर्स्ट रो. पहिल्या ओळीत किती आहेत? 20 आहेत. 22 सीट्स इन द सेकंड रो. इन दी सेकंड रो दुसऱ्या ओळीत किती आहेत? 22 आहेत. आणि 24 सीट्स इन द थर्ड रो. म्हणजे तिसऱ्या ओळीमध्ये किती आहेत? इन थर्ड रो. तिसऱ्या ओळीमध्ये 24 आहेत. अशा पद्धतीने सीट आहेत. देअरफॉर 20, 22, 24 डॉट 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 अँड सो ऑन इज अ सिक्वेन्स. हा काय आहे? ही क्रमिका आहे. ॲज अ सिक्वेन्स दी डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट. देअरफॉर दिस इज ॲन AP. या ठिकाणी जो दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्ममधला जो फरक आहे या ठिकाणी तो काय आहे? समान आहे. हिअर D इज इक्वल टू 22 मायनस 20, 24 मायनस 22 इज इक्वल टू 2, विच इज कॉन्स्टंट. विच इज कॉन्स्टंट. हा डिफरन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. देअरफॉर 20, 22, 24 इज ॲन AP. इज ॲन AP. या ठिकाणी ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. हिअर A इज इक्वल टू. हिअर A इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज 20. डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज 2. दोन क्रमागत पदातील फरक किती आहे? 2 आहे. तर आपल्याला 15व्या ओळीतील खुर्च्या किती आहेत हे काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड. वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स. द नंबर of seats in the 15th row. In the
15th row, that is T25 T15. या ठिकाणी 15व्या ओळीतील एकूण खुर्च्या किती आहेत हे काढायचं आहे. युजिंग द फॉर्म्युला ऑफ Tn is equal to, we know that the formula of Tn is equal to A plus in a bracket n minus 1 into D. हा फॉर्म्युला सूत्र तुम्हाला माहिती आहे. आता या सूत्रामध्ये सबस्टिट्यूट द व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. हियर T15 A is a 20 plus n is a 15 minus 1 and value of D is a 2. Therefore T15 is equal to 20 plus 15 minus 1 is a 14. 14 into 2 is equal to 20 plus 42 is a 28. Therefore 20 plus 28 is equal to 48. In a T15 term is 48, and the total seats in T15th row is a 48. Then next find how many total seats in auditorium. या ठिकाणी एकूण सीट किती आहेत हे आपण ठरवणार आहोत. टोटल नंबर ऑफ सीट्स, टोटल number of seats in 27 row, that is we have to find, yes, that is we have find S27 म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज करणार आहोत. यासाठी युजिंग द फॉर्म्युला ऑफ Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Using this formula and solve the example. Put the value in this equation. Sn is equal to n upon 2a plus n minus 1 into d. Substituting the value in this formula, S27 is equal to 27 upon 2 in a bracket 2 into a is a 20 plus n is a 27 minus 1 into value of d, difference is a 2. Bracket complete. Therefore 27 upon 2, 22 is a 40, गुणाकार 40 आला प्लस 27 minus 1 is a 26 into 2, 26 गुणिले 2 बरोबर 27 upon 2 into 40 plus 26 to the 52. 27 upon 2 into 40 plus 52 is a 92. Therefore 27 into divided by 92 is a 2. 2 4 is a 8. 2 6 is a 10. And therefore the multiplication of these two terms, S27 is 1242. या ठिकाणी S27 यांची किंमत 1242 आलेली आहेत. म्हणजे एकूण खुर्च्या 27 ओळीपर्यंत किती असणार आहे त्यांची बेरीज 1242 असणार आहे. आन्सर हिअर राईट डाऊन. उत्तर काय पहिल्यांदा काढायला सांगितले 15व्या ओळीमध्ये किती खुर्च्या आहेत आणि टोटल सीट या नाट्यगृहात किती आहेत. देयर आर 40 सीट्स. देयर आर 48 सीट्स in the 15th row. The total number of seats in the auditorium
in the auditorium is 1242 म्हणजे 1242 एकूण नाट्यगृहामध्ये खुर्च्या आहेत. अशा पद्धतीनं हे दैनंदिन जीवनातील उदाहरण SN आणि TN याचं सूत्र वापरून आपण ही उदाहरणं सोडवलेली आहेत. ही दोन सूत्र फार महत्त्वाची आहेत. त्यामध्ये AND याच्या किमती वापरून सोडवायची आहेत. See the next example. Example number 5. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. All reading कशा आहेत? AP मध्ये आहेत. This sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperature of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was -30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. या ठिकाणी कारगिलमधील तापमानांच्या नोंदी आहेत. या ठिकाणी दिलेल्या एका आठवड्यातील सोमवार ते शनिवारपर्यंतच्या ह्या नोंदी आहेत. आता ह्या सर्व नोंदी कशा आहेत? AP मध्ये आहेत. ऑल रीडिंग्स वेअर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि या ठिकाणी अट दिल्यास सोमवार आणि शनिवारचं टेम्परेचर हे 5 अंश डिग्रीनं मंगळवार आणि शनिवारच्या तापमानापेक्षा आहे. या ठिकाणी बुधवारचं तापमान -30 अंश डिग्री सेल्सिअस दिलं आहे. तर बाकी टेम्परेचर किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. सोल्युशन. The temperatures are in AP. Write down. The temperatures are in AP. This is the given part in the example. Let the temperature in Celsius. Let's the temperature in degrees Celsius from Monday to Saturday. Monday to Saturday. B A -3D, A -2D, A -D, A plus D and A plus 2D. This is the temperature of Monday to Saturday respectively. ही अनुक्रमे सोमवार ते शनिवारपर्यंतची तापमानं आहेत. द टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 degrees Celsius. दिस इज द गिवन. द टेम्परेचर on Wednesday is -30 degrees Celsius. This is the given, that is A minus D. Monday, Tuesday, Wednesday, A minus D is equal to -30. This is the first इक्वेशन. या ठिकाणी दिलेल्या बाबीवरून बुधवारचं तापमान आहे A वजा D बरोबर वजा 30 अंश दिलेले आहे. आता गिवन इक्वेशन फ्रॉम द गिवन कंडिशन, दिस सम ऑफ टेम्परेचर ऑन मंडे ही अट दिलेले. ह्या अटीनुसार आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. काय अट आहे? फ्रॉम द गिवन कंडिशन
from the given condition. From the given condition, here Monday and Saturday temperature, here Monday A minus 3D and Saturday A plus 2D. A minus 3D plus Saturday टेम्परेचर A प्लस 2D. या ठिकाणी सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची नोंद आहे. ही कशी आहे? दिस टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. ट्यूसडे इज A minus 2D and Saturday is A plus 2D plus 5. त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? 5ने जास्त आहे. म्हणजे सोमवार आणि शनिवाराची तापमानांची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या बेरजेपेक्षा 5ने जादा आहे. अशा पद्धतीने हे इक्वेशन झालं फ्रॉम द गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार. A plus minus 2D and A plus minus 2D are cancelling here, remaining A minus 3D is equal to A minus 2D plus 5. Here A is a cancelling left side and right side. A and A are cancelling. Therefore minus 2 goes to the left hand side. This is the plus 2D minus 3D is equal to plus 5. Therefore 2D minus 3D. आता या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 2D मधून 3D वजा होत नाही. 3D मधून 2D गेला, उरला वजा D बरोबर 5. Therefore D is equal to value of D is a minus 5. या ठिकाणी D ची किंमत काय आलेली आहे? वजा 5 किंमत आलेली. This is the second equation. Substitute D is equal to minus 5 in equation 1 and find out the value of A. आता D ची किंमत वजा 5 आलेली आहे. हे आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार आहोत आणि त्यावरून कुणाची किंमत काढणार आहोत? A ची किंमत काढणार आणि नंतर ह्या व्हॅल्यू 1 आणि 2 च्या वापरून ही जी पद आहेत सोमवार मंगळवारची दिलेल्या टर्म ते आपण टेम्परेचर काढणार आहोत. सबस्टिट्यूटिंग D is equal to minus 5. Substituting D is equal to minus 5 in equation first. First write down the equation. Equation is A minus D is equal to minus 30. Put the value of D. Therefore A is equal to minus D is equal to minus 30. Therefore A minus minus plus 5 is equal to minus 13. Therefore A is equal to minus 30. 5 goes to the right hand side to minus 5 and therefore value of A is equal to minus 30 pi. Minus 30 and minus 5 is a minus 30 pi. This is the value of A. And value of D, we know that this is the third. Therefore value of D is minus 5. D is minus 5. Substituting the value of A and D. Substitute the value of A and D. Substituting the values of A and B, of A and B, D from 3 and 2. 3 and 2.
या ठिकाणी 1 आणि 2 मध्ये दिलेले ह्या ज्या किमती आहेत ए आणि डीच्या त्या वापरणार आहोत आणि ही टेम्परेचर आहेत ते आपण काढणार आहोत. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ ए अँड डी फ्रॉम 2 अँड 3 1 आणि 2 मधल्या किमती घेऊन आपण यामध्ये वापरणार आहोत. फर्स्ट ए मायनस 3d, ए इज अ मायनस 30 minus 3 into value of d is a minus 5. Therefore minus 30 pi minus minus plus 3 pi is a 15 is equal to minus 20. या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत. a minus 2d is equal to minus 30 pi minus 2. Put the value of d is a minus 5 minus 35 plus 5 2s are 10 is equal to minus 25. A minus d here minus a is a minus 35 minus minus 5 is equal to minus 35 minus minus plus 5 is equal to minus 30. A is equal to minus 30 pi. A plus d is equal to minus 30 pi plus minus 5. The sum of minus minus term is a minus 35 into 5 minus 40. A plus 2d is equal to minus 30 pi plus 2 into minus 5 is equal to minus 30 pi. Here 5 2s are minus 10 is equal to minus 40 pi. अशा पद्धतीने ह्या किमती आलेल्या आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या आलेल्या आहेत. ही उत्तर आहे टेम्परेचर. राईट डाऊन द आन्सर. द टेम्परेचर ॲट कारगिल. आन्सर द टेम्परेचर D temperature at Kargil for the week where minus 20 degrees Celsius, minus 25 degrees Celsius, minus 30 degrees Celsius, minus 35 degrees Celsius, minus 40 degrees Celsius and minus 45 degrees Celsius respectively. अशा पद्धतीनं ही 7 दिवसांची तापमान अनुक्रमे आहेत. See the next example. Example number 6. On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is a triangular in shape. Trees are planted such that in the first row there is a one tree, in the second row there are two trees, in the third row there are 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये ही जमीन आहे ती त्रिकोणाकार आहे. कशी आहे? त्रिकोणाकार आहे. यामध्ये पहिल्या रो मध्ये फर्स्ट रो 1 ट्री, सेकंड रो 2 ट्री, थर्ड रो 3 ट्रीज अशा पद्धतीने हे झाडं लावलेले आहेत. पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3 अशा 25 ओळीमध्ये झाडं लावले. तर एकूण झाडं किती लावलेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे. सोल्युशन हियर. द नंबर ऑफ ट्रीज, द नंबर ऑफ ट्रीज increased by 1 in consecutive rows.
कॉन्जिक्युटिव्ह रोज, या ठिकाणी क्रमागत पदात 1 ची वाढ होत आहे. देअरफॉर 1 2 3 4 25 लास्ट is an sequence, is a sequence. हे काय आहे? सिक्वेन्स आहे. हिअर डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स ऑफ टू टर्म 2 minus 1 3 minus 2 and 4 minus 2 is equal to 1. This is the constant. D is a constant. Therefore 1 2 3 4 is an AP. ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. यातला जो फरक आहे स्थिर आहे, म्हणून राइट डाउन A is equal to here first term A is equal to 1, D is equal to 1 and number of n 25 rows. To find out the S25 term, so we have find total number of trees in 25 rows. So we have to find the total number of trees in 25 rows. ह्या 25 ओळीमध्ये एकूण झाडं किती आहेत हे आपण काढणार आहोत. युजिंग द फॉर्म्युला ऑफ एसएन, एसएनचं सूत्र वापरणार आहोत. एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला. हा काय आहे? फॉर्म्युला आहे. हे दिलेलं सूत्र आहे. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला S25 upon 2 into value of A is a 1 plus 25 minus 1 into value of D is a 1. S25 is equal to 25 upon 2 into bracket 2 plus 24. S25 is equal to 25 upon 2 into 26, and therefore S25 is equal to 25 into 26 divided by 2. 2 1 are 2, 2 3 are 6, and therefore multiplication of these two number is 325. S25 is equal to 325. म्हणजे यस 25 पदांची बेरीज 325 आलेले आहे. किती आलेले आहे? 325. म्हणजे एकूण झाडं 25 ओळीपर्यंत किती आहेत? 325 आहेत. आन्सर हिअर. आन्सर टोटल नंबर ऑफ ट्रीज आर, टोटल नंबर ऑफ ट्रीज आर 325. या ठिकाणी एकूण झाडांची किती लागवड केलेली आहे तर ती 325 झाडं असणार आहेत. अशा पद्धतीने ही दैनंदिन जीवनातील आपण उदाहरणांचा आजच्या या भागामध्ये अभ्यास केलेला आहे. या प्रकारच्या उदाहरणांचा सराव करा, जास्तीत जास्त सराव करा. या प्रकारची उदाहरणं परीक्षेत 3 किंवा 4 गुणासाठी विचारली जातात. धन्यवाद. थँक्स टू all of you.